या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जगदंबा व्हील्स, येवला तालुक्यातील कायनेटिक ग्रीन या पर्यावरणपूरक बाईकचे भव्य शोरूम। आमच्याकडे शेतकऱ्यांसाठी डिझाइन केलेली ई-लुना, आरटीओ पासिंग ताशी 70 किलोमीटर चालणारी ई-झुलू, तसेच आरटीओ पासिंग व लायसन्सची आवश्यकता नसलेली ई-झिंग यांच्या विक्री व सेवेसाठी आजच येवला शहरातील एकमेव ठिकाणी भेट द्या। जगदंबा व्हील, पृथ्वी हॉटेल शेजारी, कोटमगाव रोड, येवला। संपर्क 8530 92 70 14। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आणि आता आपण बातमी पाहणार आहोत ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या रणसंग्रामाची। येवल्यात आता तब्बल 90 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार असून यांच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत तहसील कार्यालय येवला या ठिकाणी संपन्न झाली। राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार ग्रामपंचायत निवडणूक 2025-30 या कालावधीकरता येवला तालुक्यातील 90 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांकरता सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली। त्यात 6 ग्रामपंचायत अनुसूचित जाती, 12 ग्रामपंचायत अनुसूचित जमाती, तसेच 24 ग्रामपंचायत नागरिकांचा मागास प्रवर्ग व 48 ग्रामपंचायत या सर्वसाधारण प्रवर्गाकरता राखीव झाल्या आहेत। पुढील काही दिवसातच आता राज्यात निवडणुकांचा धुरळा उडणार आहे। येवला तालुक्यातील कुठल्या ग्रामपंचायतीचं पद हे सरपंच पदासाठी आरक्षित झालं आहे ते आपण आता पाहणार आहोत। दुगलगाव, पिंपरी, गुजरखेडे, रेंडाळे, आहेरवाडी, तळवाडे या 6 ग्रामपंचायतींचं सरपंच पद हे अनुसूचित जाती पदासाठी राखीव झालं आहे। तसेच राहडी, शिरसगाव, लौकी, कोळगाव, डोंगरगाव, अंगुलगाव, मातुलठाण, निमगाव मड, नांदूर, कुसूर, उंदीरवाडी, देशमाने बुद्रुक आणि वाघाळे या 12 ग्रामपंचायतींचं सरपंच पद अनुसूचित जमाती या प्रवर्गाकरता राखीव झालं आहे। तसेच बाळापूर, गारखेडे, मानोरी बुद्रुक, लौकी शिरसगाव, गणेशपूर, एरंडगाव बुद्रुक, पिंपळकुटे बुद्रुक, अनकुटे, चिचुंडी खुर्द, धामणगाव, जळगाव नेऊर, कोटमगाव खुर्द, नेवरगाव, पिंपळगाव लेप, सावरगाव, अनकाई, आडगाव चोथवा, बोगटे, चांदगाव, खैरगावान, महालखेडा, मुरमी, राजापूर, विसापूर या ग्रामपंचायतींचं पद नागरिकांचा मागास प्रवर्गाकरता राखीव झाला आहे। तसेच आडगाव रेपाळ, आडसुरेगाव, आंबेगाव, अंदरसूल, अंगणगाव, बाबुळगाव खुर्द, बल्लेगाव, भारम, भोलेगाव, चिचोंडी बुद्रुक, देवरगाव, देवळाने, धामोडे, धुळगाव, एरंडगाव खुर्द, गवणगाव, जवळके, कानडी, कातरणी, खरवंडी, किर्डीसाटे, कोटमगाव बुद्रुक, कुसमाडी, ममदापूर, मुखेड, नागडे, नगरसूल, नायगावान, नांदेसर, निळखेडे, पन्नाळसाटे, पांजरवाडी, पारेगाव, पाटोदा, पिंपळगाव, जलाल, पुरणगाव, साताळी, सातारे, सायगाव, सोमठाण देश, सुरेगाव रस्ता, ठाणगाव, विखर्णी, देवठाण, कोळम बुद्रुक, सत्तेगाव, भाटगाव या तब्बल 48 ग्रामपंचायतीचं पद हे सर्वसाधारणकरता राखीव झालं आहे। येत्या काही दिवसातच आता या ग्रामपंचायतींना नवीन सरपंच मिळणार आहे। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला।